आजचं वातावरण हे असलं होतं, ना ऊन ना पाऊस. आणि या वातावरणामुळं माझं कोणतंही काम झालं नव्हतं. कामही नाही झालं आणि आरामही नाही झाला. कसंबसं 4 वाजता चहा घेतला आणि समोरच्या अंगणात असलेल्या पटांगणात बसून चहा घेतला आणि त्याच वेळी विचार केला, संध्याकाळी भाजीला काय बनवायचं. विचार करत असताना समोरच असलेल्या वांग्याच्या झाडाला वांगी दिसली. मग काय ती पटकन काढून घेतली. शेजारीच असलेला आळूही काढून घेतला आणि बागेत आणखीन काही भाजीपाला आहे का नाही हे चेक केलं, तर टोमॅटोच्या झाडांना टोमॅटोही सापडली. बाहेर आहेच म्हटल्यावरती कढीपत्त्याची पानंही काढून घेतली आणि काय काय भाजीपाला आहे ते दाखवते. कोबी, फ्लॉवर, पण याला गड्डे धरणं अजून बाकी आहे. अजून ते छोटे आहेत. काही झेंडूची रोपं, मिरच्यांची रोपं, मिरच्यालाही मिरच्या लागल्यात, छोट्या आहेत पण त्याच्यामुळे त्या नाहीत काढून घेतल्या. कारल्यालाही कारली दिसत आहेत, पण आत्ता ती काढण्यासारखी नाही आहेत, छोटी आहेत, नंतर काढूयात. आणि झेंडूलाही छान फुलं आली आहेत, रोजच्या पूजेसाठी वापरली जातात. आता या ताज्या भाजीपाला मिळालाय, त्याच्यामुळं आजच्या संध्याकाळच्या भाजीचं टेन्शन संपलंय. याच्यावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा मेन्यू काय असेल. अचानक केसांचा हेअरफॉल खूप वाढलाय, त्याच्यामुळं घरचं बनवलेलं तेल केसांना लावून घेतलं, केस छान विंचरून घेतले आणि मी छान अशी तयार झाले. त्यानंतर एक ब्लाऊज कट केला, जो मला उद्या संध्याकाळी शिवून पूर्ण करून द्यायचा आहे. त्यानंतर केला स्वयंपाक. घरचा ताजा भाजीपाला असल्यावरती चवीला तो भन्नाट झाला होता. एकत्र बसून जेवण केलं. असा संपला आजचा दिवस. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.